नमस्कार. राजेशजी उर्फ बंडा कुंभारदरे. महाबळेश्वर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये प्रभाग 5 यातून राजेशजी उर्फ बंडा कुंभारदरे यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. खरं तर महाबळेश्वर मधलं एक प्रसन्न व्यक्तिमत्व आणि उमद व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख तर आहेच. अर्थात समाजकारण हे त्यांचं तर क्षेत्र आहेच, पण त्याबरोबरच महाबळेश्वरची अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर अर्बन बँकेचं संचालक पद ते चेअरमन पद ही सगळी पदं त्यांनी भूषवली आहेत आणि त्यांच्या काळात त्यांनी महाबळेश्वरचं अर्थकारण खूप जवळून पाहिलं आहे आणि त्या अर्थकारणाला गती देण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या जीवनाला गती देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत आणि ते त्यांनी करूनही दाखवलेलं आहे. अर्थातच आता फक्त अर्थकारण नव्हे तर त्याबरोबर समाजकारण आणि ते स्वतः एक उत्कृष्ट कलाकार आहेत हेही आपणा सर्वांना माहित आहे. अर्थात आता असा प्रश्न पडतो आपल्याला की एवढ्या उमद्या माणसानं जेव्हा उमेदवारी जाहीर केलेली आहे तर त्यामागे त्याची निश्चितच खास काही भूमिका असणार आहे आणि त्यांच्या या भूमिकेविषयी त्यांच्याबरोबर बोलूया, आपण गप्पा मारूया आणि समजून घेऊया की त्यांनी उमेदवारी जी जाहीर केली आहे त्याच्या मागची कारणं काय आहेत. राजेशजी, तुम्हाला पहिला प्रश्न मी अर्बन बँकेबद्दल विचारेन, कारण सगळे सोंग आणता येतात, पैशाचा सोंग आणता येत नाही आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी महाबळेश्वर अर्बन बँकेत कारकीर्द सुरू केली तेव्हा त्यांनी कशा प्रकारे कारकीर्द सुरू केली, त्यामागची त्यांची भूमिका काय होती? दिनेशजी, खरं तर महाबळेश्वर अर्बन बँक ही आपल्या तालुक्याची अर्थवाहिनी आहे आणि मुख्य बाजारपेठेतील त्यावेळेच्या आज जवळपास बँकेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. सावकारी पाशातून स्थानिक जनतेला सोडवण्यासाठी काही प्रमुख व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन ती संस्था गावच्या लोकांसाठी निर्माण केली होती आणि ज्यावेळेला मी तिथं नेतृत्व करायला गेलो, आता सातत्यानं त्या ठिकाणी मी निवडून येतोय, त्याचं प्रमुख कारण म्हणजे माझ्या कामाची कार्यशैली अशी होती की जो अडलेला आहे कारण पाहून त्याला तातडीनं त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध कसं करून देता येईल आणि त्याची अडचण असताना त्याला सुखावं की कोणत्याही अशी कटू कारवाई न करता कशा पद्धतीनं सहकार्य करून संस्था पण राहिली पाहिजे, संस्था नफ्यात पण आली पाहिजे, थकबाकीचं प्रमाण पण कमी राहिलं पाहिजे आणि त्या कर्जदाराचं घेतलेलं कर्ज सहव्याज परतफेड होऊन 2 पैसे नफा पण झाला पाहिजे. त्यामुळं ती जी कार्यपद्धती लोकांना भावत गेली आणि सातत्यानं 3-4 निवडणुका मला लोकांनी पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी संधी दिली आणि बँकेची खरं तर आपण झालेली उत्तरोत्तर प्रगती पाहिलेली आहे. कोविडच्या नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं कोविडमुळे पर्यटनाबरोबर अर्थकारणाला देखील थोडीशी अडचण निर्माण झाली. आपण सर्व जाणतो, उद्योगधंदे, नोकऱ्या या सगळ्यांना. तशीच एक अर्बन बँकेला देखील अडचण निर्माण झाली होती, पण सुदैवानं सध्याच्या संचालकांच्या मागील संचालक मंडळ आणि आताचं नव्याचं संचालक मंडळ यांनी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कार्यरत राहिल्यामुळं आता त्या अडचणी देखील आपण निघालोय आणि पुन्हा गतवैभव ही बँक प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी देखील नवनिर्वाचित संचालकांबरोबर आम्ही ज्येष्ठ संचालक देखील 100% प्रयत्न करत आहोत आणि लवकर हे आपल्याला दिसेल. खरं तर खूप छान. आताच त्यांनी जे सांगितलं की सावकारी पाशातून, खरं तर सावकारी पाश काय असतो हे आता आपल्याला कोणाला माहित नाही, पण सावकारी पाशातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी अर्बन बँक स्थापन झाली, पण त्याचबरोबर नवी उमेद देण्यासाठी सुद्धा ते जे काम करतायत आणि अजूनही यापुढे काम करत राहणार आहेत, ही त्यांची उमेद आपल्या सर्वांना उमेद देऊन जाते पुढे आयुष्य जगण्यासाठी. आणि आपलं आयुष्य म्हणजे तरी काय, शेवटी आपण समाजाचा एक भाग आहोत. मग महाबळेश्वरचं समाजकारण तसं पाहायला गेलं तर थोडंसं गुंतागुंतीचं, तसं पाहायला गेलं तर साधं सरळ. तर महाबळेश्वरच्या समाजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे इथं वेगवेगळे भाषिक लोक एकत्र आहेत आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जेव्हा आपल्याला पुढे प्रगती करायची तेव्हा तुमचा काय विचार आहे त्याबद्दल? मुळात महाबळेश्वर पेठ ही वसवलेली आहे आणि ही वसवताना ब्रिटिशांनी वेगवेगळे व्यापारी किंवा वेगवेगळे काम करणारे, कपडे शिवणारे असतील, चप्पल बूट बनवणारे असतील, व्यापार म्हणून जो किराणा वगैरे लागतो, अशा लोकांना या व्यापारी पेठेमध्ये आणून ही व्यापारी पेठ ब्रिटिशांनी वसवली आणि ही वसवताना आपण जर पाहिलं तर दगडी काम करणारे दगडफोडे म्हणजे आज जे मुस्लिम समाज गणला जातो त्या लोकांना, इथं आता जे व्यापारी पेठेमध्ये जी काही आता वाणी लोक आहेत हे सर्व ब्रिटिशांनी जागा उपलब्ध करून दिल्या, मग त्यांनी त्या विकत घेतल्या आणि आज हा पेठ वसवलेली. ही पेठ सर्व धर्मीयांची आणि सर्व लोकांची. काही व्यापारी बाहेरून आले, ते दुधात साखर सारखे मिसळून या ठिकाणी गेले, आज 150 वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळं या लोकांची एक जर आपण ठेवण पाहिली तर इथं व्यापार करता करता समाजकारणात एकत्र येऊन
इथं सामाजिक बांधिलकी जोपासत सर्व एकोपाने आजपर्यंत राहत आलेली आहेत. आणि तो एकोपा, ती सामाजिक बांधिलकी ही सातत्यानं आपण जर पाहिली तर आज ती वाढत चाललेली आहे. अनेक लोक व्यापाराच्या निमित्ताने येत आहेत, महाबळेश्वरमध्ये 2 पैसे अर्थकारणातनं ते कमवत आहेत, स्वतःची त्यातनं प्रगती करतायत, कुटुंबाची प्रगती होत असताना मुलांचं शिक्षण होत आहे, मुलींचं शिक्षण होतंय. आणि ती आज म्हणजे कामधंद्यासाठी येणारी माणसं आज शेट म्हणून या ठिकाणी राहायला लागलेली आहेत. हे आपल्याला नाकारता येत नाही. त्याचं कारण हे महाबळेश्वरचं समाजकारण आहे की इथं येणाऱ्या प्रत्येकाला त्याचं आवभगत स्वागत करून लोकांनी देखील त्याला सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून हे आज आपण महाबळेश्वरचं वैभव पाहतो. नाही, अगदी बरोबर आहे. महाबळेश्वरचं समाजकारण म्हणजे अगदी विविध पिढी, विविध धर्मीय आणि विविध प्रकारची कामे करणारे ह्या सगळ्यांनी मिळून हे महाबळेश्वर आता उभं केलंय, ते नंदनवन झालंय. हे जरी खरं असलं तरी कुठंतरी जेव्हा हे सगळं पुढं जायचं असेल, समाज पुढं जायला पाहिजे असेल तर शिक्षण लागतं. आणि शिक्षणासाठी महाबळेश्वर मधली जी परिस्थिती आहे आता सध्या, म्हणजे महाबळेश्वरमध्ये कॉलेज आहेच आहे, पण कॉलेजा व्यतिरिक्त इथं जो पर्यटन व्यवसाय आहे त्या पर्यटन व्यवसायासाठी संबंधित रोजगार निर्मिती होत असेल किंवा ह्या रोजगाराच्या संदर्भात आपल्याला काय वाटतं की स्थानिकांना मिळाली पाहिजे संधी? निश्चितच. कसं पर्यटनवर अवलंबून असल्यामुळं या ठिकाणी मोठमोठी आज हॉटेल्स येत आहेत. पूर्वी काही ठराविक हॉटेल्स असायची, परंतु आज पर्यटकांचा ओढा जर पाहिला तो अगदी जागतिक दर्जाचा आहे. आणि त्यांच्या गरजेनुसार आज मोठमोठी हॉटेल्स आलेली आहेत. परंतु या हॉटेल्सला लागणारं मनुष्यबळ, स्किल मनुष्यबळ ज्याला आपण म्हणतो, मग ते हाऊस मॅनेजमेंट असेल, किचनमध्ये असेल, तशा पद्धतीचं मॅनेजमेंट आज आपल्या गावांमधून आपल्याकडे तेवढं पोटेन्शियल आहे. नवीन कुटुंबांमधलं नवीन शिकलेली मुलं, त्यांना तशा पद्धतीचं शिक्षण या ठिकाणी देऊन त्यांना इथंच उद्योगधंदा म्हणजे नोकरी कशी देता येईल. आणि ही नोकरी मिळाली तर पुण्या मुंबईमध्ये 1 लाखाचा पगार घ्यायचा आणि तिथलं जर खर्चिक पाहिलं तर हातामध्ये 20-25 हजारच रुपये राहतात. मग तसं जर इथंच त्याला तशा पद्धतीचं स्किल आपण बनवलं, त्याच्याकडून त्याला स्किल मध्ये म्हणजे ते स्किल दिलं तर तो इथंच राहिला तर एक आई वडिलांचा आधार बनू शकतो, कुटुंबाचा आधार बनू शकतो आणि स्वतःची आर्थिक उन्नती देखील करू शकतो. म्हणजे बाहेरगावी जायची त्याला गरज नाही. आज आई वडिलांना इथं सोडायचं आणि कुटुंबापासून फारकत घेऊन पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या ठिकाणी जायचं आणि कुटुंबाची फारकत करायची. पर्यटकांच्या दृष्टीनं बऱ्याच वेळा तेच पॉइंट, तेच लेक, याशिवाय मी बरेच वर्ष ऐकत आलोय की रोपवे होईल किंवा हेलिकॉप्टर सेवा होईल. तर अशासाठी काय प्रयत्न, वेगळं काहीतरी. फॉरेनला आता कसं आहे, पर्यटक जातात, नवीन नवीन काहीतरी होत आहे तिथं, गार्डन असोत किंवा आता लेकवर सुद्धा अनेक गोष्टी करता येतील. अशा काय करण्याचा तुम्हाला असा कुठला हे आहे का? नाही, निश्चितच. माझं प्रामुख्यानं जे धोरण आहे, बघा मी पूर्वी 5 वर्ष या संस्थेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, प्रभाग 3 मधून त्यावेळेला. आता तदनंतर काही कारणास्तव आम्ही इलेक्शन लढलो नाही, कधी पराभव पत्करावा लागला. मात्र आताची जर परिस्थिती पाहिली आपण तर गेल्या साधारण 15 वर्षामध्ये पर्यटकांचा वाढलेला कल आणि पर्यटकांची महाबळेश्वर बद्दल असणारी अपेक्षा, आकांक्षा ह्या फार वेगळ्या आहेत. आज पूर्वी आपल्याला आठवत असेल की वेण्णा लेकला जाताना फॅमिली, त्यांची मुलं अशी कडेनं फुटपाथवरनं आज वेण्णा लेकला जाण्याचा, चालत जाण्याचा आनंद फार वेगळा असायचा. आज तो आनंद हिरावला गेलेला आहे. वाहतूक गाड्यांची संख्या वाढलेली आहे. वेण्णा लेकला चालत जाणं आणि गाडीनं जाणं, जी वाहतूक कोंडी होतीये, हा तर एक वेगळा विषय आहे. परंतु माखारिया गार्डन ते वेण्णा लेकचं जे पार्किंग आहे तर या ठिकाणी आता काय इको सेन्सिटिव्ह झोन आहे, अनेक बंधनं आपल्याकडे आहेत, फॉरेस्ट वन खात्याची बंधनं आहेत. मात्र वन खात्याचं आणि नगर विकासचं जर आपण संधान बांधलं तर एक छोटा चांगला स्कायवॉक आणि त्या स्कायवॉकवर गॅलरी, प्रेक्षणीय गॅलरी आपण वेण्णा लेकपर्यंत करू शकतो. आजपर्यंत तसा प्रयत्न केला गेला नाही. परंतु हे जर झालं तर छोटा स्कायवॉक म्हणजे पर्यटक चालत जाण्याचा आनंद घेऊ शकतील. त्या ठिकाणी सेल्फी पॉइंट आपल्याला निर्माण करता येतील, त्याच्यावर पर्यटकांचा आनंद द्विगुणित होईल. परंतु ब्रिटिश काळामध्ये जे पाथराईट्स होते यांनी बंद केले. वास्तविक ते पर्यायी रस्ता होऊ शकतात. जसं आपण कर्नाटक वगैरे गेलं की संध्याकाळी 6 ते काही ठिकाणी रात्री 8 ते पहाटे 5 हे रस्ते बंद करतात. आज आपल्या तापळ्यावरनं सगळी वाहतूक मुंबई मार्गे जातील तर बॅडमिंटन पॉईंटवरच्या पातळीने ती मुंबई पॉईंटला गावाबाहेर पण जाऊ शकते. यांना बायपास आपण करू शकतो त्या ह्याच्यातच. आज ते पाथराईट्स पुन्हा चालू करणं वन खात्याच्या माध्यमातून गरजेचं होतं, परंतु आज त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आज पाथराईट्स आपल्या अंतर्गत म्हणजे मोऱ्या वगैरे पडलेल्या आहेत, आज जाऊ शकत नाही. पर्यटकांना त्या ठिकाणी त्याचा आनंद घेता येत नाही. म्हणजे नाईट सफारी असेल
किंवा पर्यटकांना एक जंगल वाटाडा तिथून नेमून दिले आणि जंगलामधली भ्रमंती केली, जंगलातला स्टे त्यांना उपलब्ध करून दिला वन खात्याच्या माध्यमातून. नगरपालिका आणि वन खातं असं जर सायमल्टेनियसली आपण केलं तर तो पर्यटकांना वेगळा आनंद त्या ठिकाणी मिळू शकतो. परंतु तसं त्याचं मार्केटिंग केलं गेलेलं नाही. वन खात्याला नगर परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा सार्वजनिक बांधकामच्या असेल किंवा नगर विकासच्या माध्यमातून असेल, त्यांच्या एकत्रित त्यांना विश्वासात न घेतल्यामुळं वन खातं असं दाखवते निश्चित वन खातं आहे म्हणून महाबळेश्वर आहे, परंतु नुसतं जंगल ठेवून पण उपयोगाचं नाही. त्या जंगलाचा आनंद पर्यटकांना मिळाला पाहिजे आणि त्यातून रोजगार देखील उपलब्ध झाला पाहिजे, वनांचं संवर्धन झालं पाहिजे. म्हणजे ह्या भावनेनं काम करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. अतिशय म्हणजे खरं तर नगरपालिका आणि वन खातं यांनी जर एकमेकांच्या हातात हात घेऊन काम केलं तर रोजगार निर्मिती पण होऊ शकेल, त्याच वेळेला पर्यटकांना त्या जंगलाचा आनंदही घेता येईल. अशा म्हणजे एकाच दगडात 3 पक्षी मारता येतील अशी कल्पनाशक्ती असणं आणि असे व्हिजन असणं हे खूप महत्वाचं होतं. कमीत कमी ह्या निमित्तानं का होईना एक व्हिजन आणि हा प्रकारचा दृष्टिकोन आमच्या सगळ्यांच्या समोर आलाय. आणि तसं म्हटलं तर आपण म्हणालो की बायपास झाला पाहिजे हे, पण नुसतंच प्रवास हा हेतू नाहीये. प्रवास सुखकर झाला पाहिजे, तो भले तो मग येणाऱ्या पर्यटकांचा असो किंवा स्थानिकांचा असो, कारण स्थानिकांच्या गाड्याही त्याच रस्त्यावरून येणार आहे. पण त्याबरोबरच दुसरा येतो प्रश्न की प्रवास झाला पण माणसाच्या ज्या गरजा, मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्यामध्ये पाणी एक महत्वाचं आहे. कारण आता ह्याच्या असं म्हणतात ह्याच्या पुढची सगळी युद्ध पाणी ह्या प्रश्नावर होणार आहे. तर त्यामुळं तुमचं वेंडा लेक मधली आपली कॅपॅसिटी आणि पुढच्या कमीत कमी खूप 25 वर्ष नाही म्हणत पण 10 वर्षात पुढच्या महाबळेश्वरची वाढणारी लोकसंख्या आणि त्या निमित्तानं त्यांचा होणारा पाणी वापर आणि येणाऱ्या पर्यटकांच्या पण केलेले पाणी वापर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? सर्वाधिक पाऊस आपल्या महाबळेश्वरात पडतो, साधारण 350, 280, 275 इंच, जवळपास सरासरी 250च्या वर पाऊस पडतो. महाराष्ट्रात संपूर्ण सुजलाम सुफलाम आपल्या कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री या सगळ्या नद्यांना महाबळेश्वर शहरातून म्हणजे महाबळेश्वर कॅचमेंट एरियातनं या पाणी जातं. अगदी कृष्णा म्हणजे हैदराबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटकापर्यंत हे पाणी जात असताना माझा मूलभूत एक नेहमी हा मला प्रश्न पडतो, जिथं पिकतं तिथं किंमत कमी असती, पण सर्वाधिक पाण्याचा दर हा महाबळेश्वर वासियांना भरावा लागतो. हे आमचं दुर्दैव आहे. राज्यकर्त्यांनी देखील आम्ही सातत्यानं प्रयत्न केले, परंतु तो दर आजपर्यंत कमी करता आला नाही. आणि चढ्या वाढीव दरानं पाणी घेऊन देखील सुद्धा ते आज सरळ दाबाने येत नसेल, सुरळीत मिळत नसेल, 24 तास सोडा किमान 2 तास तर मिळत नसेल, हे सुद्धा ह्या आत्ताच्या या कालावधीतलं नियोजन नसल्यामुळं अपयश आहे. आणि त्याही पेक्षा पुढे जाताना मी असे म्हणेन की नगर परिषदेच्या माध्यमातून आम्ही असताना काही जागांवर त्यावेळेला हाऊसिंग सोसायट्यांची, गोरगरीब लोकांना गृहनिर्माण सोसायट्यांसाठी जागा उपलब्ध व्हाव्या. लिमिटेड जागा आहेत आपल्याकडं, जागा विकत घेणं 1,50,00,000, 1 कोटीच्या या सगळं सामान्यांना दुरापस्त आहे. म्हणून त्यावेळेला काही आपण जशी आरक्षणं टाकली होती हाऊसिंग सोसायट्यांसाठी यशवंतराव चव्हाणांच्या नावाने, काही 52, 58 म्हणजे काही याच्यावर की ती गरज होती त्यावेळेला. पण आजची गरज जर पाहाल तर केवळ वेण्णा लेकच्या याच्यावर आपल्याला अवलंबून राहताना त्याचा पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा झाला, पाचगणीला पाणी गेलं, आता पाचगणीला जाता जाता आधीमध्ये पाणी गेलेलं आहे. परंतु भविष्यातली स्थानिक वाढती लोकसंख्या पाहिली आणि पर्यटकांचा लोंढा पाहिला तर नगर परिषदेने काही आरक्षण आपल्या स्वतःचं नवीन धरण बांधण्यासाठी भविष्यामध्ये प्रोव्हिजन करणं हे गरजेचं आहे. की महाबळेश्वर नगरपालिकेचं जसं मुंबई महानगरपालिकेची स्वतःची धरणं आहेत तसं महाबळेश्वर नगरपालिकेच्या पाण्याचंच होतं. जसं आपण म्हटलं की खरंच युद्ध होऊ शकतं. मग जर आमचं पाणी आज पळवलं जात असेल म्हणून नुसतं रडत बसण्यापेक्षा, ओरडण्यापेक्षा आपण आपले स्तोत्र आपल्या मालकीचे तयार करणं नगरपालिकेचे हे देखील भविष्यामध्ये करणं गरजेचं आहे. आता पाणी आहे, पर्यटन आहे, पण येणारा पर्यटक जो आहे बऱ्याच वेळेला असं पाहिलं जातं की पूनम पासून पोलीस स्टेशन पर्यंत विकास खूप छान झालेला आहे. त्याच्या पुढे मात्र विकासाची गती मंदावत मंदावत पुढे तर विकास ठप्पच झालेला आहे. आणि हा विकास का होत नाहीये तर तिथं पर्यटकच येत नाहीये. आता पर्यटक तिथे का येत नाहीये तर त्या बाजूला म्हणजे पार्किंगच नाहीये. भली मोठी नगरपालिकेची जागा तिथं उपलब्ध असताना तिथं जर पार्किंग झालं तर जेवढा विकास ह्या बाजूला झालेला आहे
तेवढाच विकास त्याही बाजूला होईल आणि समतोल विकास होईल. मुख्य मुद्दा आहे समतोल विकासाचा. विकास झाला पाहिजे पण तो समतोल असावा. तुम्हाला काय वाटतं? नाही, निश्चित आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे. आपल्याला आठवत असेल की या ठिकाणी सुद्धा पार्किंगची इमारत होताना अनेक अडचणी येत होत्या. ती शाळा पाडू नये म्हणून तिच्यावर कोर्ट कचेऱ्या झाल्या होत्या. शाळा पाडली ती पडून होते मैदान. त्यावेळेला काही व्यापारी आणि आम्ही मिळून, म्हणजे मी त्याच्यात माझा स्वतःचा मोठा रोल होता की नगर परिषदेमध्ये आपण मोर्चा घेऊन गेलो होतो की ते पार्किंग व्हावं. आणि आज त्या पार्किंगसाठी व्यापारी वर्गाने देखील आग्रहाची भूमिका आम्हाला त्यावेळेला साथ दिली. आज राजेंद्र पोलोड आपले ज्येष्ठ व्यापारी होते, आज बिचारे नाहीयेत. ते आणि आम्ही ते ड्रीम स्वप्न होतं की नाही पार्किंग झालंच पाहिजे. आणि उद्घाटनापासून ते शेवट होईपर्यंत आम्ही त्याच्यात समोर असून काम केलं. आज म्हणून त्या ठिकाणी 150-200 गाड्या उभ्या राहतात. पार्किंग मिळाल्यानं गाडी आज पर्यटकां बसने येणारं कमी झालेलं आहे. स्वतःची आज 15-20 लाखाची गाडी रस्त्यावर कुठंतरी लावायची, घासली जाते किंवा काय, त्याला त्याची गाडीची काळजी. त्यामुळे सेफ पार्किंग मिळाल्यामुळे तो गाडी तिथं लावतोय, बाजारात येतोय, फिरण्याचा आनंद घेतोय. त्याच्याबरोबर काही खरेदी होती, छोटे मोठे मकई पॅटीस, कुठे आईस्क्रीम खातोय, 2 पैसे त्या लोकांना मिळतात. पण आपण जे म्हणतोय की आज इकडं पार्किंग झालं, तसं त्या बाजूला देखील नगर परिषदेची जागा असताना तशा पद्धतीनं काम झालं नाही. की आपल्याला माहिती की आम्ही त्यावेळेला होतो 2000 साल आपण एक नाट्य संकुल जे आता आहे जे बंद आहे, थोडं विवादित आहे, परत नगरपालिकेच्या मालकीला ते मिळालं की ते बहुउद्देशीय हॉल की गावात समाज मंदिरं आम्ही केली त्यावेळेला. पण गावाला जर एकत्र यायचं असेल तर तशी पर्यायी जागा नव्हती आपल्याकडे की बाबा त्या ठिकाणी आपण तो मोठा हॉल, नाट्यगृह कम मल्टीपर्पज हॉल बहुउद्देशीय की गावातली लोक एकत्र येतील, त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळे कार्यक्रम करता येतील, अशा पद्धतीने तो केला होता. पण आता पार्सनेज मार्केटची इमारत वर ते आपलं जे कस्टम ऑफिसचं इमारत आहे, याच्या बाबतीमध्ये आता नगरपालिकेनं जो पाठपुरावा करायला पाहिजे होता, जशा की ती जागा परत मिळेल, सुदैवानं ती जागा आपल्या नगर परिषदेच्या ताब्यात येईल आणि ती आणि आत्ताचं पार्सनेज मार्केटची इमारत पाडून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं अंडरग्राऊंड पार्किंग, आता जे गाळेधारक आहेत ते गाळेधारक आणि नव्याने काही नवा उद्योजक जो महाबळेश्वरचा तयार होतोय किंवा काही लोक आता आपण प्रगती कशी म्हणतो, मी पूर्वी कोपऱ्यात हातगाडी लावत होतो, आता हातगाडीचं मी हॉटेल चालवायला घेतलं. आता हॉटेल चालवता मी माझं विकत घेऊ शकतो किंवा मी विकत घेऊन माझा धंदा करेन. तर अशा तिन्ही वर्गातल्या ह्या लोकांना त्या ठिकाणी नव्यानं गाळे उपलब्ध करून देणं, मोठं संकुल व्हावं तिथं. त्या ठिकाणी जर पार्किंग आपण केलं तर अतिशय हा तुमचा जो असमतोलतेचा आहे ना की दोन्ही बाजूनं कस्टमर चालत येतील. आणि त्याच्या पुढे मी आपल्याला सांगितलं की आता नव्यानंच महाबळेश्वर पोलीस स्टेशन हे आपल्या पोलीस ग्राउंडवर जात आहे. आणि ही जी इमारत आहे, पालकमंत्री महोदय जरी आज वेगवेगळ्या पक्षाचे असतील तरी आम्ही त्यांच्या कानावर घालून की त्या ठिकाणी एक टुरिझम सेंटर, बहुउद्देशीय पर्यटन संकुल त्या ठिकाणी करावं. येणाऱ्या मार्केटमधल्या पर्यटकांना टॉयलेट बाथरूमची सोय व्हावी. ज्येष्ठ वयस्कर माणसं असतील त्यांना त्या ठिकाणी बसता यावं. म्हणजे समजा घरातले खरेदीला गेले तर निदान अर्धा-पाऊण तास त्या ठिकाणी बसता यावं. बसल्या जागेवर त्यांना एक व्हिडिओ चित्रफितीच्या माध्यमातून महाबळेश्वरच्या पॉईंटची माहिती व्हावी. त्या ठिकाणी त्यांना किमान एक चहा कॉफी की आपण त्यांच्याकडून जो टॅक्स गोळा करतोय की त्या टॅक्सच्या रूपात म्हणजे किमान एक अर्धा ग्लास तरी त्यांना प्यायचं पाणी दिलं, एक अर्धा कप चहा दिला तर महाबळेश्वर बद्दल त्यांची आत्मीयता वाढेल. आणि मार्केटमध्ये आज बसायला त्यांना जागा नाही तर तेही त्या पार्किंग बरोबर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बहुउद्देशीय पार्किंग, व्यापारी संकुल आणि हे आता पोलीस स्टेशनच्या त्या ठिकाणी, हाही माझा एक मानस राहील. ईश्वर करो आणि या सगळ्या तुमच्या कल्पना ज्या आहेत त्या वास्तवात येऊन प्रत्यक्षात येऊन, पण हे करत असताना काहीतरी अडचणी येणारच आहेत आणि त्या अडचणींवरती तुमच्याकडे एक रोडमॅप तयार असणार आहे किंवा महाबळेश्वरच्या एकंदरीतच रोजगार असू दे, युवा रोजगार असू दे, स्वच्छता किंवा निसर्ग, मुळात महाबळेश्वर निसर्गावर आधारित आहे. इथला निसर्ग राहिला नाही तर पर्यटक कशासाठी येतील इथे, तर त्याबद्दलचा तुमचा रोडमॅप नक्कीच तयार असणार आहे. बघा आता करोना कालावधीनंतर प्रशासकीय राजवट होती, वीज आहेच, 1-2 दिवस नसेल तरी विजेचा प्रश्न नव्हता, पाणी एका दिवस नाही आलं तरी लोकांना पाणी मिळत आहे, स्वच्छता 2-3 दिवस नसेल, कचरा पडला असेल तरी स्वच्छता होती. या गोष्टी प्रशासकीय म्हणजे ज्या म्युन्सिपल ऍक्टच्या अनुषंगानं ज्या करायच्या आहेत या तर होत राहतीलच. माझं जे विजन आहे की जे आपण तुम्ही म्हटला उद्योगधंद्याच्या अनुषंगानं वेगवेगळे ते डेव्हलप करणे, जे स्पॉट्स आहेत
ते डेव्हलप करून तिथं स्थानिकांना कशा पद्धतीनं उद्योगधंदा रोजगारासाठी तिथं त्यांना छोटे मोठे स्टॉल्स वगैरे काय देता येतील. सातत्यानं मी गेले फॉरेस्टच्या वन खात्याशी मी जे भांडतोय, म्हणजे माझी पत्र आहेत, मी असं काही खोटं बोलणार नाही, कारण आणि अधिकाऱ्यांना माहिती आहे ना आपल्या गावाला नक्की की नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंटसाठी तुम्ही फॉरेस्ट वन खाते पैसे जमा करतं, परंतु त्या वन खात्याच्या पॉइंटच्या नावाखाली जर पैसे गोळा केले जातात कर रूपाने, पण त्या ठिकाणी म्हणजे मी तुम्हाला विल्सन पॉइंटचं उदाहरण सांगेन किंवा लॉडविक पॉइंटचं उदाहरण सांगेन, तुम्हाला चायनामन वॉटरफॉलचं उदाहरण सांगेन की या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर डांबरीकरण नगर परिषद स्वतःच्या खर्चानं करते. रोड साईड फरांदी तुटल्या म्हणजे जे काही नाले वगैरे त्याचं दुरुस्तीकरण नगरपालिका स्वतःच्या फंडातनं करते. त्या ठिकाणी जे विजेची सोय आहे तिचं बिल नगरपालिका करते, पण पैसे मात्र फॉरेस्ट घेऊन जातं. मग त्या ठिकाणी त्या फॉरेस्टच्या ठिकाणी माझ्या त्या भागातल्या जर स्थानिक युवकांना दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स दिले, काही अपंग लोकांना स्टॉल्स दिले, तर म्हणजे या सगळ्यांना त्या ठिकाणी समाविष्ट करता येईल. जर आमच्या नगर परिषदे हद्दीमध्ये आहेत आणि नगर परिषदेतल्या लोकांना म्हणजे गावातल्या त्या भागातल्या लोकांना जर तिथं रोजगार देता आला तरी फार मोठी गोष्ट आहे. आता कचऱ्याच्या बाबतीत म्हणालाय, कचरा डेपो आहे, कचरा डेपोवर आपण लाईट कधी करणार तयार? आपल्याला जर लाईटचं बिल आहे, नगरपालिकेवर आर्थिक बोजा पडतोय, तर इतर उत्पन्नाचे स्तोत्र वापरण्यासाठी जर आज आम्ही आमची लाईट का नाही तयार करू शकत? आता सोलर लाईट आहे, समजा आता हे ज्या नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, केवळ पाऊस पडतो मग 4 महिने चालणार, 8 महिने चालतील ना, प्रयत्न करून करायला काय हरकत आहे? आज आपण पाहताय अग्निशामक दल आपण अद्ययावत नगरपालिकेत केलेलं आहे, भले त्याची गरज किती आहे ती नाही, पण आज विद्युत दाहिनी नाहीये, लाकडांवर आम्ही करतोय. मग फॉरेस्टचा प्रश्न येतोय की आम्ही एकीकडे लाकडं जाळतोय, भले सुखी का असे ना, मग बाबा आम्ही ती सोय काय करून देऊ शकत नाही? कचराचा जो पूर्वी मुकदम असायचे, कचऱ्याचं प्रत्येक प्रभागाला 1 त्याच्या हाताखाली 4 राऊंड द क्लॉक आम्ही का नाही फिरवू शकत? म्हणजे सकाळी महाबळेश्वर 7ला चालू होतं आणि साधारण 10 वाजेपर्यंत असतं. 2 ड्युट्यांमध्ये की कचरा पडलेला दिसताच कामा नये, कचरा पडला तर तो उचलून नेला पाहिजे सारखा, त्या कचऱ्यावरची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे, कचऱ्याची ढीग होता कामा नये, ओलं सुक हा कचऱ्याचं वर्गीकरण लोकांनी पण जबाबदारीने केलं पाहिजे. राहता राहिली दुसरी गोष्ट, काही ठिकाणी ज्या काही जागा पडीक जागा आहेत की ज्या वन खात्याच्या आहेत त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून वृक्षारोपणाला आपण उद्योपित केले पाहिजे. कोणाचे वाढदिवस असतील, कोणाच्या आई वडिलांचं दुःखद निधन झालेलं असेल, त्यांच्या स्मृतीवर एक आपण म्हणतो एक वाढदिवसाचा असेल, एक दुःखाचा असेल की माझ्या वडिलांच्या आईच्या किंवा पितरांच्या आपण म्हणतो आम्हाला काहीतरी करायचंय, तर आम्ही झाडदान तिथं करतो आणि ते असं वन हे करतो. लहान मुलं असतील, तरुण मुलं असतील, आज मैदान राहिलेलं नाहीये. पोलो ग्राउंड एकमेव आहे, तेही मध्ये घोडेस्वारी म्हणजे पोलो खेळण्यासाठी राज्यपालांनी त्या ठिकाणी ते बंद केलेलं आहे. उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही काय पत्रव्यवहार केला, मैदानं मिळाली पाहिजेत, मैदानाचं साहित्य, मुलं मैदानावर आली पाहिजे. जी मोबाईलमध्ये आज गुंग होत आहेत ती मुलं जर मैदानावर खेळली तर एक सशक्त पिढी तयार होणार आहे. आपल्याला नुसतंच अर्थकारण करून चालणार नाही, ते सशक्त युवा वर्ग देखील केला पाहिजे. आपल्याला व्यायामशाळा अद्ययावत केल्या पाहिजेत. युवकांना दोन्ही गोष्टी नाही, इकडे आता शिक्षणाचं आपण म्हटलं, आज MES हायस्कूल आहे, आज देखील 500 जवळपास 600 मुलं पाचगणीला जातात. पाचगणी जर शैक्षणिक संकुल असेल तर महाबळेश्वरला का ते नसावं? आज मी DPDCच्या माध्यमातून तालुक्याचं नेतृत्व केलं. महाबळेश्वरच्या तालुक्याला तालुका क्रीडा संकुल का नसावं? जर जागा उपलब्ध आहेत आपल्याकडे तर महाबळेश्वर तालुक्यात क्रीडा संकुल झालं, तसं पाचगणी शैक्षणिक संकुल तर महाबळेश्वर क्रीडा संकुल, त्याच्यातून काही देश पातळीवरचे खेळाडू किंवा काही निर्माण होतील. ह्या सर्वांगीण दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. इको सेन्सिटिव्ह झोन आहे, संख्या वाढलेली आहे. आता उंचीच्या नियमांच्या अधीन राहून तुम्ही आम्हाला एक मजला वाढीव करून दिला पाहिजे. मला जर 30 फुटाची हाईट आहे तर तुम्ही 15-15चे 2 का सांगायचे आम्हाला? 10-10चे 3 का नको? म्हणजे नियम तर तोडत नाही, पण त्या अधीन राहून मला द्या. नाही, अगदी बरोबर आहे, कारण म्हणजे वर्ष वाढत राहतील तशी कुटुंबातल्या सदस्यांची संख्या वाढत राहील, जमीन तेवढीच राहणार आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर महाबळेश्वरातले सर्व व्यापारी असेल किंवा इथं मुलं शिकल्यानंतर ती पिढी आज महाबळेश्वरला यायला तयार नाही का? तर त्यांच्या शिक्षणाच्या अनुषंगानं त्यांना जसं एक आपण म्हणतो एक प्लॅटफॉर्म पाहिजे की बाबा तो जर एवढा शिकला तर ते शिक्षण इथं त्याला कामाला आलं पाहिजे, त्याच्यातनं त्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. तर हाही प्रयत्न झाला गेला नाही. शेवट आता जाता एक विचारायचं आहे, काय करता येईल असं नगरपालिकेत तुम्ही जेव्हा जाल त्यावेळेला
सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी जे पर्यटक येतात त्यांना स्वच्छतागृहाची कुठे सोय नाहीये. इव्हन हॉटेलमध्ये जे जातात त्यांचं रिझर्वेशन असं तिथं गेल्यावर सुद्धा त्यांना 9 वाजल्याशिवाय रूम मिळत नाही. आणि मग ती स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळे पर्यटक काय बऱ्याच लोकांना, त्यामुळे ती जागोजागी ती असावी. मी आता US ला गेलो होतो तेव्हा बघितलं की तिथं प्रत्येक ठिकाणी खूप सुंदर असे स्वच्छतागृह आहेत. आणि पर्यटनाच्या दृष्टीनं खरंच त्याची सगळ्यात मूलभूत गरज ती आहे की आता आम्हाला रात्री विचारतात रस्त्याने फिरताना की स्वच्छतागृह कुठं आहे म्हणून. जिथं एकच आहे तिथं जाऊन पाणी नसतं कधी कधी. तर अशा काही सोयी करण्याच्या दृष्टीने नक्कीच त्या करण्यासाठी म्हणजे आपल्याला माहित असेल वेदना लेक देखील म्हणजे मी रोटरी आणि इनर व्हील क्लबचं अभिनंदन करेन की आम्ही ते ज्यावेळेला फॉरेस्ट वन खात्याशी आपला वाद झाला की निदान बाबा तिथं पहाटेच्या वेळेला 5-5, 6-6 बस येतात, चांगले घरातले जे उघड्यावर प्रातर्विधी वगैरे करायला लागायचे. तर त्यावेळेला त्यांनी आता करायचं कोणी, नगरपालिका त्या ठिकाणी फंड वापरू शकत नाही कारण वन खात्याचं आहे. पण शेवटी आपण ते तयार युनिट आणून त्या ठिकाणी ठेवले. निश्चित वन खातं आणि सार्वजनिक बांधकामच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सहकार्यानं तिन्ही नाके असतील आणि अनेक ठिकाणी जे आता आपण पार्किंग प्लेसेस करतोय की त्या पार्किंगच्या जवळपास चांगल्या पद्धतीचं म्हणजे आता आपण पाहिलं की आराम हॉटेलच्या मागच्या बाजूला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या उजव्या बाजूला आता जर आपण आत तिथं डेव्हलप करतोय तर त्या ठिकाणी निश्चित एक मोठं युनिट त्या ठिकाणी डिस्टर्ब न होता म्हणजे व्यापाऱ्यांना तिथल्या किंवा इतर आजूबाजूच्या परिसराला डिस्टर्ब न होता तशा पद्धतीनं त्या ठिकाणी टॉयलेट ब्लॉक करता येतील. आणि ते म्हणजे चांगल्या पद्धतीचे, कारण जर आज मर्सिडीज किंवा वॉल्वो चांगल्या गाड्या घेऊन येणारे कस्टमर असेल तर त्याला त्याची जी लाईक जी आहे तशा पद्धतीचं आपण त्यांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. 12 ते 12 हा विचार करणारा माणूस खरं तर अफाट आहेच आहे. पण त्याबरोबर लागणारा पैसा जो आहे, सध्या कोटीच्या कोटी उड्डाणे महाबळेश्वर नगरपालिकेवर येत आहेत आणि महाबळेश्वर नगरपालिकेत कोटीच्या कोटी पैसे येत आहेत, पण ते व्यवस्थित वापरणारा आणि त्यासाठी अर्थकारण समजणारा जो माणूस जो आहे तो म्हणजे राजेशजी कुंभारदरे. मला वाटतं येणारा निधीचा तुम्ही अगदी पुरेपूर आणि व्यवस्थित उपयोग करून महाबळेश्वर आमचं नैसर्गिकरित्या तर समृद्ध आहेच पण सामाजिक दृष्ट्याही समृद्ध कराल आणि महाबळेश्वरच्या राजकारणाला एक गती द्या. अगदी आता हा दैवाचा सुयोग म्हणावा की काय, तुमचं निशाणी जी आहे ती गतिमानतेचं प्रतीक आहे स्कूटर. तर तुम्ही आता तुमच्या या निशाणीबद्दल काही बोलाल? निश्चितच आता आपण पाहतो ई स्कूटर म्हणजे सगळ्या ई व्हेकल्स म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये आणि माझी ई स्कूटरच आहे नव्या ह्याच्यातली आता म्हणजे 2025ची. या स्कूटरच्या म्हणजे स्कूटर जरी चिन्ह मला मिळालं असलं किंवा ते जाणीवपूर्वक मी घेतलं असं त्याचा माझा एक उद्देश असा होता की झटपट सुटसुटीत माझी जी सवय आहे म्हणजे कायम आम्ही रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी राजकारण समाजकारण केलेलं आहे, नेता म्हणून कधीच नाही. माझाही जन्म सामान्य कुटुंबातून झालेला आहे. व्यापार करता करता आम्ही म्हणजे आधी जाऊन पैसे कमवून गडगंज होऊन मी समाजकार्य करायला आलो नाही. तर माझ्या 3 पिढ्या अशा आहेत की व्यापार करत करत धंदा करत करत समाजकार्य करत आलो नाही. अनेक जण गाव सोडून पारागंदा होतात, मग भले तिकडं करोडो रुपये कमवतात, मग गावात येऊन त्यांना मान सन्मान आणि मग समाजसेवेची आवड होती. तशातलं माझं कुटुंब किंवा मी नाहीये. म्हणजे हे एक वारशानं आम्हाला मिळालेली एक दैवी देणगी असेल असं मी समजतो की माझ्या 3 पिढ्यांनी महाबळेश्वरवासियांची सेवा केलेली आहे. एक साधं सांगायचं झालं तर गांधी साहेब आहेत इथं की आमची शेतीवाणी म्हणून आमची पणजी होती. ब्रिटिशांच्या कालावधीत काही लोकांवर जप्त्या यायच्या, सारा भरला नाही करण्याला 25 पैसे 35 पैसे म्हणजे त्यावेळेची. तर ते देखील लोकांचे भरून ते लोकांना आम्ही दिलासा दिलेला. महाबळेश्वरचा सर्वांगीण विकास साधताना स्कूटर म्हटले की एक सर्वसामान्य आपुलकीतला माणूस वाटतो. 4 चाकीपेक्षा स्कूटरवरनं येणारा जाणारा तुमच्या आमच्यातला वाटतो आणि म्हणून तसा मी कार्यानं देखील आजपर्यंत राहिलेलो आहे. आणि म्हणून माझे निशाणी स्कूटर आहे. आपल्या माध्यमातून हा स्कूटर पुन्हा महाबळेश्वरवासियांपर्यंत जात आहे. अनेक गोष्टी म्हणजे वार्डातल्या छोट्या मोठ्या गोष्टी तर या करणारच आहे कारण माझं विजन फार मोठं आहे. संधी मिळाल्याशिवाय माणसाला ते दाखवता येत नाही. कारण होणाऱ्या खर्चाला जर आपण काट लावली तर निधीमध्ये वाढ होती.
निधीचा चांगल्या कामासाठी तो वापरतो. चांगल्यासाठी कामाला तो वापरता येतो. म्हणजे बेछूटपणे हे काही त्या ठिकाणी आमच्याच्यानं होईल असं मला वाटत नाही, कारण मी बँकेत काम केलेले पैचा हिशोब आहे आणि मला काय त्या संस्थेच्या माध्यमातून कुठलाही 1 पै 2 पै कमवायचे नाहीयेत. आई वडिलांच्या कृपेनं पोटापुरतं आम्हाला मिळतंय आणि सातत्याने गेले 30-35 वर्ष राजकारणात राहून आमची एक बैठक जी आहे ती तशा पद्धतीची राहिलेली आहे. निस्वार्थी प्रामाणिकपणे जनतेच्या सेवेसाठी काम करायचं आणि जी शक्ती आहे ती पूर्णपणे त्याच्या पाठीशी लावायची. तर कुठलाही जात पात धर्म कधी पाहिला नाही, याही पुढे कधी तो पाहिला जाणार नाही. दिनेशजी म्हणजे जो मला हाक मारेल, जो माझ्या कुटुंबाला साथ देईल, ते माझं कुटुंब आणि मी त्यांच्यासाठी सदैव म्हणजे महाबळेश्वरच नाही तर तालुक्यातल्या संपूर्ण जनतेसाठी या ठिकाणी आम्ही सदैव उपलब्ध राहू. आजपर्यंत समाजकार्य करत आलेलो आहे. जनसेवेची ही संधी मिळाली तर निश्चित कशा पद्धतीनं महाबळेश्वरला पुढे नेईल. एक म्हणून मी एक लोकांना काय म्हणतो की मला एक संधी द्या. हे विचार जर प्रत्यक्ष आणायचे असतील तर आपण त्या खुर्चीत पाहिजे, कारण सभागृहातली ताकद वेगळी असते. शासनामध्ये जरी आपले काही अधिकारी असतील, काही मंत्री महोदय असतील किंवा काही आमदार खासदार चांगले मित्रपरिचयाचे असतील, जवळकीचे असतील, परंतु त्या खुर्चीच्या माध्यमातून म्हणजे त्या सभागृहातनं जो कागद जातो त्याला वेटेज असतं आणि त्या कागदावर वेटेज महाबळेश्वरचं नेण्यासाठी मला संधी द्यावी. काही लोकांनी संधी घेतलेली आहे, कदाचित त्यांनी चांगलं केलं, मी काही कुणावर आरोप करण्याची माझी इच्छा नाहीये. चांगलं केलं, टिकवलं, पण हे आता नुसतं टिकवायचं नाही तर ते मला वाढवायचंय आणि येणाऱ्या लोकांच्या पर्यटकांच्या अपेक्षा, नव्या पिढीच्या अपेक्षा मला पूर्ण करायच्या. म्हणून नव्या पिढीचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मला एक संधी मिळावी, महाबळेश्वरवासियांनी ती द्यावी. 5 नंबर प्रभागात तर मी आहेच, परंतु मी गावासाठी पण या ठिकाणी कार्यरत राहणार आहे आणि ते माझे विजन विचार हे येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीवर आपण पाहाल. मी जरी नव्हतो तरी महाबळेश्वरच्या प्रत्येक सर्वांगीण विकासासाठी या 100 कोटी व्यापारी म्हणजे सुशोभीकरण असेल. करोना कालामध्ये आपण पाहिलं असेल की मी किट वाटणं वगैरे काय फोटोग्राफी करून तर असं प्रसिद्धीच्या झोतात राहिलो नाही, पण अँब्युलन्स स्वतः आम्ही चालवून देखील लोकसेवा केलेली आहे. तालुक्यामध्ये माझ्याबरोबर नाना कदम आमचे करोना योद्धे होते. कधी वर्दी आली, आता गाडी चालवला तो स्वतः करोना झाला होता, तर अँब्युलन्स चालवायची तर आम्ही अँब्युलन्स देखील चालवलेली आहे. आता इथं नायडू आमचे गिरीश शेठ आहेत, त्यांची नायडू चॅरिटेबल ट्रस्ट होती. शेठ स्वतः म्हणजे समाजसेवेमध्ये आम्ही अशा पद्धतीची माणसं आहोत की आपण स्वतः झोकून द्यायचं आणि मग लोकांकडून अपेक्षा करायची. सुदैवानं आज कला क्रीडा म्हणजे क्रीडा क्षेत्र मागं पडत चालले. कला क्षेत्रात आता मला नव्यानं आपल्या सर्वांच्या महाबळेश्वरवासियांच्या साथीनं एक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळपदी मला संधी मिळालेली. आपण पाहताय त्या ठिकाणी पण माझं काम कसं चाललेलं आहे. आज आपण या ठिकाणी नाट्य महोत्सव सगळ्यांच्या वतीनं झाला, म्हणजे 100वे विभागीय नाट्य संमेलन मिळालं. त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यमंत्री महोदय आले, जवळपास आपल्याला 10 कोटी आताचे जे आपलं नाट्यगृह आहे त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. आता 1 वर्ष झालं बघा, पण त्याच्यात काय कसुबर पण हालचाल झाली नाही. निश्चित मी असतो तर ते मी हलवण्याची ताकद ठेवू शकतो आणि प्रसंगी आपल्या लोकांच्या विरोधात जाण्याचं देखील धाडस दाखवू शकतो माझ्या महाबळेश्वरसाठी. म्हणजे अगदी बरोबर आहे, कारण आता तुम्ही जेव्हा उल्लेख केला ना नाट्य संमेलनाचा, तेव्हा स्थानिकांना तिथे संधी मिळाली पाहिजे हे आग्रहानं सांगून आम्हा स्थानिकांना तिथे आमचे कला प्रकार दिग्गजांच्या समोर सादर करण्याची संधी जी मिळवून दिली तुम्ही, त्यामुळं ते कळतं की ते कुठल्याही क्षेत्र असो तिथं ते स्थानिकांना वाव देणार आणि त्यांना संधी देणार. त्यांच्या या वेगवान गतिमान अशा कारकिर्दीला आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. आपल्यामुळे माझे विचार महाबळेश्वरवासियांपर्यंत अल्प काळासाठी पोहोचवता आले, परंतु मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आपले धन्यवाद ऋण व्यक्त करतो. पण एक संधी द्या फक्त, एक वेगळ्या पद्धतीनं महाबळेश्वरची जडणघडणीत आपल्याला हेवा वाटेल, अभिमान वाटेल असं महाबळेश्वरचं काम, महाबळेश्वरमध्ये काम हा राजेश कुंभारदेव करून दाखवेल हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. येत्या 20 तारखेला शनिवारी प्रभाग 5 मध्ये स्कूटर या चिन्हासमोरचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा. एक जनसेवेची सुवर्ण संधी मला एक दिवस द्या. 21 तारखेला मला विजयी करा. 21 तारखेनंतर पुढची 5 वर्षे नाही तर मरेपर्यंत या महाबळेश्वरची अव्याहत निस्वार्थीपणे मी सेवा करण्याचा शब्द आपल्याला देतो. आपल्या अपेक्षाप्रमाणे नगर परिषदेमध्ये जे योग्य असेल त्याच्या पाठीशी आणि अयोग्य असेल त्याला ठाम विरोध करणारा हा राजेश कुंभारदेव असेल एवढं आपल्याला सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.